निधन झालं सुरेश भाऊचं आणि ते आज हयात नाही आहे. फार शॉकिंग अशी बातमी ती, आणि माझ्यासाठी विशेष याकरता की राजकारणाच्या पटलावर सुरेश भाऊ हे माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे नेहमी राहिलेले आहे. वेळ प्रसंगी त्यांच्याकडून मी राजकीय सल्लेसुद्धा घेतलेले आहेत. इतकं लोभस व्यक्तिमत्व आपल्या जीवनातून असं अचानकपणे निघून जाईल याची पुसटशी कल्पना मला कधी आलेली नव्हती. या प्रसंगी मी एवढंच म्हणेन की सुरेश भाऊंसारखं व्यक्तिमत्व नेहमी होत नसतं, आणि ज्यांना त्या व्यक्तिमत्वाचा सहवास लागतो, माझ्यासारखे लोक त्या व्यक्तिमत्वाच्या सहवासात राहून बरंच काही शिकतात. मी पण शिकलो, आणि एका मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी मला नेहमी साथ दिली हे मी कदापि विसरू शकणार नाही. अजूनही आठवणीतले सुरेश भाऊ म्हणून माझ्यासाठी तरी ते मी मरेपर्यंत आठवणीत राहतील. आणि अशा व्यक्तिमत्वानी असं अचानक सोडून जाणं हे जास्त क्लेशदायक असतं. हा धक्का मी खरोखर सांगतो सहन नाही करू शकलो. माझी खूप यायची इच्छा होती, मी बाहेरवरून आलोय, परंतु हिंमत नव्हती होत. मनीषशी ऑफिसशी भेटण्याची माझी खरं म्हणजे हिंमतच होत नव्हती, काय सांगू तुम्हाला. पण म्हटलं नाही, आपण गेलं पाहिजे. आपल्याला सुरेश भाऊचं अंतिम दर्शन नाही करता आलं, परंतु मनीष आणि ऑफिससाठी, रमेश भाऊंसाठी आपण तिथे गेलं पाहिजे. त्यांच्या कुटुंबियावर फार मोठं संकट या ठिकाणी आलेलं आहे. तसं पाहिलं तर त्यांचे खूप मित्र होते आमच्यासारखे, त्या सर्वांवर हे संकट आहे, आणि यातून परमेश्वर संकटातून मार्ग काढण्याची त्यांना शक्ती देव, तर त्यांच्या आत्म्यास शांती मिळो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. जय हिंद. काकांनी ज्यावेळेस तालुकाध्यक्ष हे पद घेतलं होतं, म्हणजे इथून 1.5-2 वर्ष आधी इथेच कार्यक्रम झाला होता, तर त्यावेळेस काका जेमतेम दिल्लीमध्ये जे पक्षाचं संमेलन होतं त्या संमेलनातून आले होते, आणि काका आम्हाला म्हटले की पवार साहेब 84व्या वर्षी सुद्धा या स्पिरिटने काम करत आहे, तर माझी सुद्धा इच्छा आहे की आता मी त्या स्पिरिटने काम करतो. युवा संघर्ष यात्रेच्या दरम्यान रोहित पवारांनी सुद्धा काकांचं कौतुक केलं होतं की तुम्ही या वयात सुद्धा या स्पिरिटने काम करता. अशा भरपूर आठवणी आहेत काकांच्या. वेळेचा अभाव बघता, आणि एका पद्धतीने पक्षामध्ये काम करत असताना कशा पद्धतीनं काम करायचं, कुणाचा मानसन्मान कसा ठेवायचा, या सर्व बाबतीत आम्हाला काकांनी भरपूर मार्गदर्शन केले. काहाच्या कुटुंबियाची जी हानी झाली काकांच्या जाण्यानंतर, तेवढीच कुठेतरी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा हानी झाली आहे. आणि ही निवडणूक आता आम्ही काकाच्या मार्गदर्शनात लढणार होतो, आता ती काकांच्याच मार्गदर्शनात आम्ही लढणार आहोत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय म्हणजे जो व्यासपीठ आमचं कोणी योग अथवा योग अमरावतीवरून कोणी आलं नाही आलं किंवा कोणी नेते नाही आले तरी आमचे काका जरी आमच्या व्यासपीठावर बसले तर आमचं व्यासपीठ हे भरगच्च दिसत होतं. आणि काकाचा जो स्वभाव होता तो कायम एका मंत्र्यापेक्षा कमी नव्हता. अशा आमचे सुरेश काकांच्या जाण्याने आमची फार मोठी हानी झाली आहे. आम्ही काहाटे कुटुंबियाच्या दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदगाव खंडेश्वर ग्रामीण व शहराच्या वतीने मी काकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. सुरेश भाऊंचं व्यक्तिमत्वाविषयी या ठिकाणी सर्वजण बोलले आहेत. खरंच काहाटे परिवार हा अतिशय वेगळा परिवार आहे. हा परिवाराचा जो संबंध आहे, ज्या माणसावर विश्वास असेल, ज्या माणसासंग प्रामाणिक जुळला असेल तर त्याला एक मोठं करण्याचं काम या माणसाने केलं. राजकारणामध्ये मीही अनेकांसोबत राहिलो,
पण जेव्हा मला उभं राहायचं होतं तेव्हा सुरेश भाऊंनी मला डायरेक्ट संजीव खोडकेकडे नेलं आणि सांगितलं की सर या ठिकाणी तुम्ही राष्ट्रवादीवर लढले पाहिजे. तेव्हा त्यांनी आणि किशोर गुलाबकरी आहेत, त्यांनी दोघांनी आणि बाकीच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून मला या ठिकाणी निवडणुकीची संधी सुद्धा दिली आणि अतिशय तळमळतेनं कुठलीही अडचण असेल तर त्या सदैव अडचणीमध्ये सहभागी राहणारा ही खाते परिवार, या परिवाराला या दुःखातून सावरण्याची संधी देऊ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.